Cancer Healer Center, a new beginning. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर गोळीबार, 26 पर्यटकांचा मृत्यू. गृहमंत्री अमित शहांकडून मृतांना श्रद्धांजली. गृहमंत्री अमित शहांची पहलगाममधील घटनास्थळाला भेट. अमित शहांनी बेसरन खोऱ्याला भेट देत दहशतवादी हल्ल्याचा आढावा घेतला. गृहमंत्री अमित शहांनी अनंतनागमध्ये घेतली जखमी पर्यटकांची भेट. अमित शहांकडून जखमी पर्यटकांची विचारपूस. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती. दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होईल. सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल होताच पंतप्रधान मोदी यांनी विमानतळावरच घेतला हल्ल्याचा आढावा. आज राजधानी दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक. संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीनंतर घडामोडींना वेग. भारतीय सैन्याला अलर्ट राहण्याचे आदेश. नौदल आणि वायुदलालाही अलर्ट राहण्याचे आदेश. केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावली जाण्याची शक्यता. अमित शहा दिल्लीला परतल्यानंतर ही बैठक होण्याची शक्यता. विरोधी पक्षाच्या नेत्यांना हल्ल्याची माहिती देण्यात येणार. पहलगाममधील दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू. हेमंत जोशी, संजय लेले, दिलीप डिसले आणि अतुल मोने अशी मृतांची नावं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर. मुख्यमंत्री फडणवीसांकडून 5 लाखांच्या मदतीची घोषणा. महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री गिरीश महाजन श्रीनगरला रवाना. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा समन्वयासाठी मुंबई विमानतळावर उपस्थित राहणार. मृतांचे मृतदेह विमानाने महाराष्ट्रात आणले जाणार. दहशतवादी कारवाईचा आरोप पाकिस्तानने फेटाळला. पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा. पहलगाममधील हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानचा. हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला कसूरी पाकिस्तानचा असल्याची गुप्तचर यंत्रणेची माहिती. जम्मू काश्मीरमधील बारामुल्लात लष्कराकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा. ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा. खासदार कपिल सिब्बल यांची अमित शहांकडे मागणी. पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानी सैन्याचे कमांडो. जम्मू आणि काश्मीरचे माजी डीजीपी SP वैद्य यांचा मोठा आरोप. एनआयची टीम जम्मू काश्मीरमध्ये दाखल. एनआयकडून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू. तर बेसरन खोऱ्यात भारतीय लष्कराचं सर्च ऑपरेशन. जम्मूमधील विविध संघटनांकडून आज बंदची हाक. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आज बंदची हाक. तर पहलगाममधील नागरिकांकडून हल्ल्याचा निषेध. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले. तर राजा राणी ट्रॅव्हल्सचे मुंबईतील 1000 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले. दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शहा यांची चर्चा. पहलगामच्या हल्ल्याबाबत राहुल गांधींनी शहांकडून माहिती घेतली. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांशी चर्चा. केंद्र सरकारने हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करावा की त्यांच्या पुढील 10 पिढ्यांचा थरकाप उडायला हवा. राज ठाकरेंकडून संताप व्यक्त. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जगभरातील नेत्यांकडून दखल. काश्मीरमधील दहशतवादी हल्ला अत्यंत अस्वस्थ करणारा. दहशतवादाविरोधी अमेरिका भारताबरोबर. भारतातील लोकांना आमचा पूर्ण पाठिंबा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं ट्विट. गुणरत्न सदावर्ते यांच्या घरासमोर मनसेकडून बॅनरबाजी. डंक्याच्या पोपटाला मनसे भीक घालत नाही. मनसेनं सदावर्तेंना डिवचलं. एक देश एक निवडणूक विधेयकाच्या अभ्यासासाठी संसदीय समितीची स्थापना. संसदीय समिती 17 मे रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर. संसदीय समिती एकाच वेळी निवडणूक घेण्यासंदर्भात विविध घटकांशी चर्चा करणार. नागपुरात 5 अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळल्या. 5ही जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता. Cancer Healer Center, a new beginning.